रात्रीचे 12 वाजायला होते. आपली एसटी एका खेडेगावाच्या वेशीजवळून धावत होती. रस्ता तसा चिंचोळा होता आणि त्यामुळे रस्त्याकडेच्या झाडांच्या फांद्या एसटीच्या खिडकीला घासून जात होत्या. मध्येच माड पोफळ्यांच्या घनदाट वाड्या आणि रात्रीच्या अंधारात निपचित पडलेली कौलारू घरं दिसत होती. इतक्यात एसटीचा पुढचा थांबा आला. एसटी तिथे थांबली. थांब्यावरच्या लोखंडी फलकाला गंज लागल्यामुळे त्यावर लिहिलेलं गावाचं नाव नीट दिसत नव्हतं. थांब्यावर ताटकळलेले लोक भराभर एसटीमध्ये शिरले. एसटी पुन्हा मजल दरमजल करू लागली आणि प्रवास सुरू झाला. एसटीत आलेल्या लोकांनी पटापट मिळेल तिथे जागा पकडल्या आणि त्यातला एक नुकताच मिसरूड फुटलेला मुलगा माझ्या बाजूच्या सीटवर येऊन बसला. तो त्याच गावचा स्थायिक वाटत होता. गव्हाळ वर्ण, अंगात साधासा अर्ध्या बायांचा शर्ट, हाफ पॅन्ट आणि पायात रबरी स्लीपर असा त्याचा पोशाख होता. वय साधारण 18-19 वर्षे असावं आणि कपाळावर एक खोक पडल्याची जुनी खूण दिसत होती. इतक्यात एसटीच्या टपावरून धबाधब काहीतरी पडल्याचा आवाज आला. तसे एसटीमधले सगळे प्रवासी बावचळले. झाडावरचे नारळ वगैरे टपावर पडले की काय म्हणून सगळे बाहेर पाहू लागले. बाहेर पाहिलं तर वानरांचा एक झुंड एसटीवरून उड्या मारत पलीकडे चालला होता. उड्या मारत जाताना ती वानरं विचित्र चित्कार करत होती. मी बाजूला बसलेल्या मुलाला विचारलं, हा काय प्रकार आहे? एवढ्या रात्री ही वानरांची टोळी असा आवाज का करते? तसा तो म्हणाला, एकतर त्यांनी बिबट्या पाहिला असेल किंवा. मी म्हटलं किंवा काय? तसा म्हणाला, ऐकायचं तुम्हाला? मी हो म्हटलं आणि तो सांगू लागला. फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आमच्या गावात गुरुचंद्र मगदूम नावाचा शाळकरी मुलगा त्याच्या कुटुंबाबरोबर राहत असे. त्याच्या आजोबांचं नाव होतं नारायण मगदूम. गुरुचंद्रच्या आजोबांची घरामागे फार मोठी माड पोफळ्यांची वाडी होती. एवढी मोठी की वाडीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चालत जाईपर्यंत गावच्या डोंगराचा पायथा सुरू होई, जो डोंगर त्यांच्या घराच्या माडीवरून दिसत असे. गुरुचंद्राच्या आजोबांना बागकामाची खूप आवड होती. त्यामुळे त्यांचा निम्मा दिवस वाडीतच जात असे. कधीकधी गुरुचंद्रही त्यांच्याबरोबर वाडीत बागकाम करायला जात असे. पण दर अमावस्येला आजोबा एकटेच वाडीच्या डोंगराकडच्या भागात जात असत आणि दुसऱ्या दिवशी खूप थकलेले दिसत असत. एकदा रात्री सगळे जेवायला बसलेले असताना गुरुचंद्राने आजोबांना विचारलं, आजोबा, आपण नेहमी वाडीच्या पुढच्या भागातच काम करायला जातो, पण मागच्या वाडीत तुम्ही एकटेच जाता आणि ते पण अमावस्येच्या रात्री. पुढल्या वेळी मी पण येऊ का तुमच्याबरोबर? तसे आजोबांनी नकारार्थी मान हलवली. गुरुचंद्राने हट्ट धरला. तसे आजोबा वैतागले आणि म्हणाले, बोललो ना नाही म्हणून. जेवून झाल्यावर आजोबा पडवीतल्या झोपाळ्यावर बसून अडकित्याने सुपारी फोडत होते. इतक्यात गुरुचंद्र तिथे आला. आजोबांनी त्याच्याकडे न बघताच विचारलं, काय रे, झोपला नाहीस अजून? तसा तो म्हणाला, आजोबा, मी नाही येत मागच्या वाडीत, पण तुम्ही तिथे रात्री का जाता ते तर सांगा. तसे आजोबा म्हणाले, अरे, फार वर्षांपूर्वी आपली वाडी एवढी मोठी नव्हती. फक्त
पुढचा भाग आपल्या मालकीचा होता. त्यानंतर मला समजलं की आपल्या वाडीलाच लागून असलेली मागची वाडी विकायला काढली आहे आणि एका अमावस्येच्या बरोबर 1 दिवस आधी एका नाममात्र किमतीत ती वाडी आपण विकत घेतली. एवढी मोठी वाडी एवढ्या कमी किमतीत का विकताय असा प्रश्न मी तिच्या पूर्वीच्या मालकाला विचारला. तर तो म्हणाला, कळेल तुम्हाला हळूहळू. आणि तो पैसे घेऊन घाईघाईने निघून गेला. दुसऱ्या दिवशी मागच्या वाडीला निवडुंगाचं कुंपण घालता घालता मला बराच उशीर झाला. जवळजवळ रात्रच व्हायला आली. मी तिथून काम आटपून निघणार इतक्यात माझे दोन्ही पाय कोणीतरी धरून ठेवल्यासारखं वाटलं. ना हलता येईल आणि ना ओरडता येईल. आणि समोर एका झाडाच्या अर्धवट तुटलेल्या बुंध्यातून काहीतरी धुक्यासारखं बाहेर येताना दिसलं. माझी पाच्यावरच धारण बसली. सफेद रंगाच्या धुक्यात हळूहळू एक चेहरा तयार झाला. मला वाडी मालकाचे शब्द आठवले की तुम्हाला कळेल हळूहळू. कदाचित ते हेच होतं जे तो मला सांगत नव्हता आणि म्हणूनच वाडी एवढ्या स्वस्तात विकली होती. मी कसंबसं त्या धुक्यातल्या चेहऱ्याला तू कोण आहेस असं विचारलं. तर त्याने तो वेताळ असल्याचं सांगितलं आणि अमावस्येला त्याला त्याचं भोजन द्यायला लागतं तरच तू इथून सुटशील, नाहीतर तूच भोजन होशील असं तो म्हणाला. मी त्याला दर अमावस्येला भोजन देणं कबूल केलं. तेव्हापासून दर अमावस्येला मी मागच्या वाडीत वेताळासाठी जिवंत कोंबडी घेऊन जातो. जो ती वाडी विकत घेतो ती जबाबदारी त्या वाडी मालकावर जाते आणि कदाचित म्हणूनच कोणी ती वाडी फुकट पण घ्यायला तयार नव्हतं. आणि त्या वेताळापासून सुटका करून घेण्यासाठी आधीच्या मालकांनी आपल्याला मागची वाडी तुटपुंज्या किमतीत विकली. आजोबांनी हे सांगितल्यानंतर गुरुचंद्राची मागची वाडी बघायची इच्छा अजूनच वाढली. काही दिवस असेच गेले आणि वेताळाला भोजन द्यायची अमावस्येची रात्र आली. रात्री सगळे झोपले असल्याची खात्री करून आजोबा मागच्या दाराने घराबाहेर पडले. त्यांच्या हातात एक जिवंत कोंबडी आणि विजेरी म्हणजेच टॉर्च होती. ते बाहेर पडताच गुरुचंद्राने अंगावरची चादर झटकली आणि तो पण लगबगीने आजोबांच्या मागून निघाला. आजोबा पुढे आणि गुरुचंद्र मागे. विजेरीच्या प्रकाशाचा अंदाज बांधत, झाडीझुडीतून वाट काढत, चढ उतार पार करत, कधीकधी वहाळातून मार्ग काढत, अखेर एका निवडुंगाच्या कुंपणाजवळ येऊन गुरुचंद्र थांबला. तीच होती मागची वाडी. पण पलीकडचं काही दिसत नव्हतं. थोडी चढण चढून झाडीझुडी बाजूला केल्यावर लांबवर एक अर्धवट तुटलेल्या झाडाचा बुंधा दिसत होता. त्या बुंध्याचा घेर बराच मोठा होता. आजोबा त्या बुंध्यासमोर उभे होते. आजोबांनी विजेरी आणि कोंबडी एका दगडावर ठेवली आणि त्या बुंध्याच्या भोवती चालायला सुरुवात केली. आजोबांनी त्या बुंध्याच्या 2 प्रदक्षिणा पूर्ण केल्या. जेव्हा आजोबा तिसऱ्यांदा त्या बुंध्याच्या मागे गेले ते बाहेर आलेच नाहीत. काही सेकंद निशब्द शांतता पसरली. गुरुचंद्र आजोबांना शोधण्यासाठी पुढे निघालाच. इतक्यात त्या बुंध्याच्या पुढ्यात कोणीतरी जोरदार उडी मारली. ते आजोबा होते, पण आता ते खूप विचित्र वाटत होते. ते प्राण्यांप्रमाणे जमिनीवर धावत होते, उड्या मारत होते आणि एकदा तर बाजूलाच असलेल्या नारळाच्या झाडावर एवढ्या काळोखातही चढून गेले. आजूबाजूच्या झाडांवर विसावलेल्या वानरांच्या टोळ्याही या प्रकाराने चित्कार करू लागल्या. हा काय प्रकार सुरू आहे गुरुचंद्राला काही समजत नव्हते. कदाचित आजोबांमध्ये त्या बुंध्यातला वेताळ संचारला होता. अखेर आजोबांनी ती कोंबडी उचलली आणि सोलून तशीच खायला सुरुवात केली. हे दृश्य अति भयावह होते. तेव्हा गुरुचंद्राला समजलं की वेताळ भोजन ग्रहण करण्यासाठी समोरच्या व्यक्तीला माध्यम म्हणून वापरून घेतो. हे फार विचित्र होतं. इतक्यात गुरुचंद्राच्या पायाखालचा दगड सरकला आणि वेताळ संचारलेल्या आजोबांचं लक्ष गुरुचंद्राकडे गेलं.
आणि त्यांनी गुरुचंद्राच्या दिशेने झेप घेतली. तसा गुरुचंद्र धडपडत तिथून पळाला. थोडं पुढे जाऊन मागे पाहिलं तर आजोबा कुठेच दिसले नाहीत. गुरुचंद्र जेवढा लवकर होईल तेवढा लवकर तिथून काळोखात वाट चाचपडत घरी आला आणि त्यानंतर पुन्हा कधी मागच्या वाडीत जायचं धाडस त्यांनी केलं नाही. दुसऱ्या दिवशी आजोबा थकलेल्या अवस्थेत पडवीत बसलेले गुरुचंद्राला दिसले, पण त्याने यावेळी त्यांना काहीच विचारलं नाही, कारण त्याने सगळा प्रकार स्वतः पाहिला होता. असं म्हणून तो मुलगा गोष्ट सांगायचा थांबला. मी त्याला विचारलं, पण हे सगळं तुला कसं माहिती? तसा तो म्हणाला, मागच्या वाडीतून पळ काढताना मीच पडलो होतो आणि कपाळावर खोक पडली होती. मीच तो गुरुचंद्र, असा तो मुलगा म्हणाला.